तर मंडळी, लावणीचा सीझन आता चालू झालेला आहे। खरं तर एवढ्याला जवळपास लावणी झाली असती, कारण आमच्याकडे लवकरच लोक लावणी करून घेतात। पण पावसाने यावर्षी सगळी वाटच लावली, तुम्हाला माहीतच आहे। आणि पाऊस पुरेसा असा आणि फाजीर असा पडला नाही, त्याच्यामुळे लोकांना मच्छीची उदबन पण मारता आली नाही। बघूयात तरी, आशा आहे एखादा छोटासा पूर झाला तर नक्कीच शिवडं वगैरे भेटतील, तर ती व्हिडिओ पण आपण नक्कीच बघू। आणि अगोदर आपण 2 छोटे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, एक खवलींची उदवन आणि एक फंटुसांची उदवन। तर वेळ भेटलं तर नक्कीच बघा। खरं तर मित्रांनो, सुट्टीचा दिवस होता, पण आज तरी पण ना शेत लावायचं, त्याच्यामुळे शेतावर यायलाच लागलं। कारण कितीही आपण मोठे झालो, कितीही पुढे गेलो, तरी पण आपण शेतकऱ्याचं पोर आहोत हे विसरता कामा नये। आणि आम्हाला गर्व आहे आम्ही शेतकऱ्याचं मुलं असल्याचं, कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, हा तुम्हाला पण माहिती आहे। कारण लॉकडाऊनसारख्या काळातसुद्धा शेतकरी घरात बसला नाही, थकला नाही, त्याने त्याचं काम व्यवस्थित केलेलं आहे। बघू शकता मित्रांनो, काही लोकांनी आपली शेती लावून घेतलेली आहे। ते लोकांना खावायला टाकले। मित्रांनो, पावसाचं आणि शेतकऱ्याचं एक वेगळंच नातं असतं, आणि पूर्ण शेती ही पावसावरच अवलंबून असते। लांबीचा रस्ता भरतोय।
बारीक आहे. मंडळी आपल्याला दार खणून झालेले आहे आणि आता आपण ते नांगरून पण झालेलं आहे आणि खाली मारून झालेलं आहे. तो आहे तो नांगर तो माहीतच आहे सगळ्यांना. आणि घाण पसरलेली असते ती काढण्यासाठी ती खाली बोलतात. काय असते ते काढण्यासाठी वापरली जाते नांगरासोबतच. तर नांगरून पण झालं आणि खाली पण मारून झालेलं आहे. ते दार पण खणून झाले म्हणजे जी रोपटं लावली होती ती काढून झालेली आहेत. ती बांधण्याची पद्धत असते मित्रांनो अशी. आता आपण शेतामध्ये सगळं पसरून घेऊया. कारण एवढ्याच वेळेने आपण लावायला सुरुवात करणार आहोत. जवळपास आता जुलै महिना आलेला तरी आंब्यावर अजून आंबे आहेत. आणि तिकडच्या त्या समोरच्या बांधावर आहे ना, तो बांधाचा आंबा त्याच्यावर पण अजून आंबे आहेत. विचार करा अजून आता जुलै महिना आला तरी आंबे पण संपत नाही. आला नाही पावसात तसा. टाकलं तसं दोघे खोसन म्हणजे दोघे खोसन टाकलं तसं तर भाकरीच खाऊन घ्यायचं ना. दार खणून झाली मस्त वगैरे तर बाकी लावायचं तर आलंय का. गोष्टी खोकून आटकलेले जाम बैतरीवरती धोपरे आहेत नुसते जुने होईल. समोर दिसते हो काठी लागली वाटतो तुझ्या लागली आल्या जरा दिसते हो तुम्ही. ढकाल तिकडची थोडं खलती घे थोडी खलती अजून खाली. टिक्काच आहे वाटतो बारका टिक्काच आहे. बिटकीचं चिक्क्याचं कामच झाला. आला चिक्क्याने कामच करला. खावायला लागेल. पावसाची टेस्ट अजून भारी लागते. पावसाला आंबट टेस्ट अजून भारी लागते. लगेच आंबट वरती काय रसा मित्रांनो नजारा बघा कसा एकदम निसर्गरम्य वातावरण आहे आणि घार आकाशात उडत आहे बघा. ही नदी आहे ती मित्रांनो आमची 12 नदी आहे. साधारणतः डिसेंबर जानेवारी नंतर
त्या समोरच्या भागात बांध घातला जातो, कारण लोक भाजी वगैरे लावतात त्याच्यासाठी. तो गोरा पाणी अडवला जातो. जी भरती येणारा पाणी असतो, जो खारा समुद्राचा पाणी असतो, तो खालच्या बाजूलाच राहतो. आणि आम्हाला मच्छीसुद्धा 2 पद्धतीची खायला भेटते. म्हणजे वरच्या गोड्या पाण्यातली पण गोरी मच्छी खायला भेटते, खालच्या खाऱ्या पाण्यातली पण खाडी मच्छी खायला भेटते. म्हणजे चिंबोऱ्या, कोलंब्या काय असतील, खारी मच्छी असेल ती. वातावरण एकदम कसं प्रसन्न वाटतं बघा मित्रांनो. संध्याकाळी तर एवढं क्लायमेट भारी असतं ना की जामच भारी वाटतं. आम्ही रोजच इथे असतो त्याच्यामुळं आम्हाला त्याचा एवढा काही एन्जॉय वाटत नाही. पण अचानक जी येणारी लोक असतात केलंबाईच्या दर्शनाला वगैरे, केलंबाईचा टेम्पल पण इथून दिसतो बघा, लोक येणारी असतात बाहेरची, ती नक्कीच या वातावरणाचा आस्वाद घेतात, काहीतरी इकडे फिरायला पण येतात. पक्षी बघा मित्रांनो असे स्वच्छंद आकाशात विहार करत आहेत. रघुमाली जो हारवाला नाही तेव्हा आलेले शतन आलेलं शतच आलेले. सकाळची भाकरी खाण्याचा कार्यक्रम झालेला आहे आणि लवकरच आता लावायला सुरुवात होणार आहे. मित्रांनो ह्याला आली बोलतात. म्हणजे आता हा नांगर आहे, तो नांगरून झाल्यानंतर जेव्हा जो काही घाण असतो ती काढण्यासाठी ह्याचा वापर केला जातो. म्हणजे तो नांगर सोडून हा आली लावला जातो त्याला. पाल वाटायची चाललेत कुठं चल या बघ शेत लावायला चालली ती बघ आईस आहे तिकडे कामवाली माणसाली पण चाय पाणी घेऊन लय मेहनती र
सुट्टी करून चहा पाणी घेऊन आले म्हणजे खाऊ काम आहे, हलका काम नाही हो. आहेस कुठे आहे? ते खरड बघा पंटूस. जा आता घरी, बस झाला आता. चर जा राहा थांबाय त्याच्या. जवान घेऊ नका. चला लावणीचा कार्यक्रम पुन्हा आता चालू करू आपण. तर मंडळी आता जवळपास आपलं शेत लावून झालेलं आहे, म्हणजे अर्धा शेत राहिलं आहे, फक्त 2 पातांचा राहिला आहे. 2 पात म्हणजे पात म्हणजे आपण जी लाईन घेऊन जातो त्याला पात म्हणतो. तर अर्धा शेत लावून झालेलं आहे. तर आता 2 पातांचा राहिलं म्हणजे अर्धा शेत राहिलं आहे. नंतर मग जेवण केल्यानंतर आपण मच्छीचा आस्वाद घेण्यासाठी जाणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच आपले व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चेंडा उमवरत आहे बाई गाठी समोर तिचे पाणी लावून झालेला आहे शेत. मच्छीचा कार्यक्रम करायला आलोत आपण. संध्याकाळच्या काय जेवणाची सोय झाली, संध्याकाळच्या जेवणाची काय सोय होईल याच्यासाठी आपण पागणार आहोत. कारण आता आपण कसं शेत लावताना जरा कपडे वगैरे माखलेले आहेत, त्याचा फायदा घेऊन आपण आता पागायला आलो. म्हणजे मंडळी अजून पाहिजे असा पाऊस पडलेला नाही आणि
पूर का थोडाफार पूर आलेला नाही, त्याच्यामुळं नदीतील घाण आहे ती गेलेली नाही, त्याच्यामुळे खरबी पहिल्या याच्यात आलेले आहे मित्रांनो. कवली मला वाटला पिता आहेत केवढी, पितांसारखा वाटला कार्यक्रम. खवून मासा आहे रे. तर मंडळी सुरुवात तर चांगली झालेली आहे. अजून अशी 4-5 टापा भेटली की आपले सांजचे जेवण भागेल. तर मित्रांनो आता आम्ही हा शेवटचा शेव मारतो, मी घरी जाणार आहे. तर मित्रांनो आता हा माझा शेवटचा शेव आहे, कारण पुढे आता आमचा दादूच पागेल. मी आता घरी जाणार आहे. तर मंडळी मी 2-3च शेव मारले, कारण दादूसला पागायचा होता. आणि खरं म्हणजे पाग एकच आणला होता त्याला, मग त्याच्यामुळं त्याची पागायची इच्छा होती म्हणून मी त्यालाच पाठवलं. मी आता घरी चाललो आहे. एक 4-5 शेव मारले. मग एवढा लेट का आला तुम्ही खराला? म्हणजे एक दवडा मारून आलो तुम्ही? डेंजर काम आहे तुमचं. तर मंडळी आता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि रस्ता बघू शकता आमच्या शेतांकडचा कसा आहे. जे शेतांचे बांध असतात, काही जण कांड बोलतात, आमच्याकडे बांध बोलतात, ह्याच्यावरूनच चालत जायचं असतं. आणि डोक्यावर ओझीसुद्धा ह्या रोडवरूनच वाहायची असतात. म्हणजे जवळपास 50, 60, 70 किलोची लोक ओझी डोक्यावर घेऊन असल्या रस्त्यातून चालत असतात. मित्रांनो आमच्याकडची लोक आहेत ना, ती खूप म्हणजे खूप मेहनती आहेत. कारण आता बघू शकता तुम्ही शेतांची लागवड सुरू आहे आणि डोंगरावर सध्या भाजी पण लावलेली आहे. म्हणजे आता ही शेतांची कामं झाली की पुन्हा डोंगरावर तिकडे भाजींची काय घाण काढायची असेल किंवा ते मांडवले बोलतात, दंड बोलायचे असतात, म्हणजे ती शेतातली जी काही कामं असतात डांबो मारायची, म्हणजे आमच्या भाषेतलं तुम्हाला सांगतो, ती सगळी कामं चालू होतील. ती संपत नाही की पुन्हा इकडची जी शेतं लावलेली आहेत त्यांची घाण काढायची, म्हणजे बेननी सुरू होईल. ती झाल्यानंतर पुन्हा तिकडं भाजी निघायची सुरुवात होईल. मग तसल्या डोंगरावरून एवढी 50-60 किलोची ओझी, हे तर रोड चांगला तरी आहे, डोंगरावरचा एकदम डेंजर रोड असतो, तसल्या रोडवरून लोक रानातून डोक्यावर ओझी आणतात. आणि महत्त्वाचं म्हणजे ते काम संपत नाही तर पुन्हा इकडं भात झालेला असतो, म्हणजे झोरणीचा टाईम येतो. झोरणी संपली की पुन्हा काही जण लोक वाल टाकतात, तर काही जण पुन्हा उन्हाळी शेतात म्हणजे भाजी लावतात. म्हणजे वर्षभर काही ना काही आमची लोक अशी काम करतच असतात. खूप मेहनती आहेत लोक, त्याच्यामुळं आम्हाला अभिमान वाटतो आमच्या लोकांचा. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, आम्ही केलंबा माऊलीच्या छायेत राहतो, तिच्या सावलीत राहतो.
तर मंडळी जवळपास आता गावात पोचलोत आपण, तरी पण शेतं काही संपत नाहीत बघा. म्हणजे गावाला लागूनच लगेच शेतं आहेत. खूप असं निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो.